असं एकदम मला तर लाजायलाच होतं याला बघून. ती मानच दाखवत नाही. म्हटलं, दाखव ना चेहरा. मी खरं हिच्यासारखी मुलगी मला भेटली, मी खूप लकी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा बोलायला लागलो ना तेव्हा लग्न करायचंय. मी म्हणलं थांब, तिथे उभी राहा म्हणलं. मी माती घातली, ती पॅनिक झाली, बोलला मी माती घातली, मग काय करायचं ते. तो ऍक्च्युली मंगळसूत्र घालत होता तेव्हा मला असं रडू हसू काय करू मिक्स्ड इमोशन्स फुल. बेबी 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 हनी करून टाकलंय. आता सुटका नाही. नकोच आहे मला सुटका. आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण या व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं न्यूली मॅरिड एक जोडपं मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, सिद्धार्थ आणि मैथिली. खरं तर ना म्हणजे मला लग्नानंतर व्हॅलेंटाईन डे असतो का हे जाणून घ्यायचंय. बाय द वे स्वागत आणि कॉंग्रॅच्युलेशन्स दोघांना. थँक्यू सो मच दर्शना, थँक्यू सो मच. काय व्हॅलेंटाईन म्हणजे लग्न हेच झालं माझं वाटतं. तिथेच व्हॅलेंटाईन आमचं मी सगळं झालं. मैथिलीला विचारते हा प्रश्न. मैथिली मला सांग की लग्नानंतर व्हॅलेंटाईन्स डे असतो का? मला तर वाटतं लग्नानंतर असो किंवा आधी असो व्हॅलेंटाईनचा रोज असायला. हो ना सिद्धार्थ? नाही मला व्हॉट यू फील? मला वाटतं कधीच नको. अरे कशाला, म्हणजे रोज असतोच ना असं म्हणते मी. रोजच असतो ना, मग कशाला एक दिवस कशाला पाहिजे असं. डिस्क्लेमर देते, या गेटच्या बाहेर झालेल्या भांडणांना मी जबाबदार नसतो. ठीक आहे व्हॅलेंटाईन्स डे बद्दल मी गप्पा मारीनच, पण आत्ताच लग्न झालंय आणि व्हेरी ड्रीमी पिक्चर्स मी बघितले. तुम्ही एकदम ना एन्जॉय केलंय टू द कोर तुमचं लग्न, राईट? मला सांगा आता सिंक झालंय का की आपलं लग्न झालंय, संसार सुरू झालाय का सिद्धार्थ? नाही खरं सांगू तर नाही. अजून तरी असं वेडिंग फीवरच आहे चालू. आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं मला वाटतं की ते फील न येणंच जास्त आवडेल आम्हाला, की असंच आयुष्यभर राहिलो आम्ही तर जास्त मजा येईल. क्या बात आहे. आणि सिद्धार्थ तर सगळ्यांना माहिती आहे, पण मला सांग सिद्धार्थ, आज जरा मी म्हणाले की हिची ओळख सगळ्या प्रेक्षकांना करून दे, तर काय ओळख करून देशील आज मैथिलीची? माझी बायको सगळ्यात म्हणजे आम्ही, अरे हो, कारण अगं हे म्हणण्यासाठी खूप दिवस लागले ना, कारण हे बायको हे मला खूप वर्षांपासून म्हणायचं होतं. फायनली आता मला पण ते रिअलाइज नाही होते की मी म्हणू शकतोय किंवा मी सोशल मीडियावर आमचे फोटोज टाकू शकतोय, पोस्ट करू शकतोय. आम्ही जोपर्यंत रिलेशन आम्ही असं सांगितलं नव्हतं कोणाला तोपर्यंत असंच जरा गपचूप चालू होतं. सो ते फायनली ही माझी बायको मैथिली भोसेकरनी, मैथिली खिरीड. वाव वाव, क्या बात आहे. मैथिली, ही नवीन ओळख कशी आहे ग तुझ्यासाठी? मैथिली खूपच. मी पण खूप वाट बघितली ही ओळख होण्यासाठी, त्यामुळे मला तर खूपच छान वाटतंय. मला असं म्हणजे सगळ्यात बेस्ट मोमेंट आहे आणि आता आय गेस बेस्ट आयुष्य चालू झालंय आता. वा, पण हे लग्नाचं सगळं प्लॅनिंग कोणाचं होतं? किंवा ते आउटफिट्स म्हणा, खूप ना छान वाटत होतं, ते कलर कोऑर्डिनेटेड होते किंवा एकदम ड्रीमी असतं ना तुमचं लोकेशन पासून, ते सगळं खूपच छान आणि मस्त वाटत होतं. सगळ्यात बेस्ट मला तुमचा संगीतचा डान्स आवडला आणि हळदीची एंट्री, वा वा वा, क्या बात आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही ते सोशल मीडियावर पोर्ट्रे केलं होतं ना, ते मस्त वाटत होतं बघायला. सो किती दिवसाचं प्लॅनिंग आहे सिद्धार्थ, आणि कोण कोण किती इन्व्हॉल्व्ह आहे? हे बघ, आम्ही दोघं, आम्ही खरं तर आम्ही दोघं, Literally. आणि मग त्यानंतर स्टायलिस्ट आमची आणि एकूण बाकीची फॅमिली मेंबर्स, पण आमच्या दोघांची मेहनत खूप होती. ब्रेन स्टॉर्मिंग पासून सगळं आमच्या दोघांचं आहे. आणि तेच ग, शेवटच्या दिवसापर्यंत झालेलं नसतं काही. शेवटच्या दिवशी पण आम्ही तेच करत होतो फक्त, म्हणजे लग्न आमचं आहे असं फीलच येत नव्हता. आम्हाला ऍक्च्युली एका पॉइंटला असं वाटत होतं आम्ही दोघं वेडिंग प्लॅनर आहोत खरंच. आणि आम्ही फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करतोय. म्हणजे कोणाला सांगून ना ती कामं व्हायची नाही. जोपर्यंत तुम्ही ते त्यात इन्व्हॉल्व्ह होत नाही तो सगळं सांगावं लागायचं, सगळं. म्हणजे लोक म्हणायचे अरे काय, थांब तुझंच लग्न आहे. स्ट्रेस घेऊ नकोस, होईल. आणि फायनली ते झालं. आणि खरं सांगू, लग्न म्हणजे ना पार्टी खूप पार्टी केली आम्ही ना झोपलोय ना काही, पण तरी तो स्ट्रेस कोणालाही आमच्या दोघांवर जाणवला नाही. तो आता जाणवेल कदाचित, बरेच दिवस आम्ही तेच करतोय कारण तो रुटीन फॉलो करतोय. पण आम्ही खूप मजा केली. हे वाक्य मला खूप आवडलं सिद्धार्थ तुझं, की पार्टी केली तुम्ही. जेन्युअनली काय होतं माहिती आहे, आपण इतकं इंटू प्रेशर असतो ना, रिलेटिव्हचं प्रेशर किंवा ज्या लोकांना आपण बोलवलं आहे त्यांचं सगळं नीट होतंय ना याचं प्रेशर, या सगळ्यामध्ये ना कुठेतरी मजा करायची राहून जाते. आणि नंतर असं होतं की अरे झालं पण लग्न. आणि मला फार आवडलं हे की तू बोलास की आम्ही पार्टी केली, आम्ही मज्जा केली, जे ना कुठेतरी अनेक वेडिंग्समध्ये मिसिंग असतं. फ्रॉम द डे वन जेव्हा तुमचं ठरलं की हे फंक्शन्स करूया, असं लग्न करूया, तेव्हापासून तुमचं नक्की झालं असेल ना की आपण मजा करायची, बाकी सगळं जाऊ दे. हो, म्हणजे ही नव्हती. म्हणजे मी हिला खूप असं सांगितलं, मग काही होऊ देत, नाही झालं डेकोरेशन काही फरक पडत नाही म्हणलं. आपला दिवस आहे, आपल्याला काय, आपण मजा करायची बास म्हणलं. त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळं नाही होणार आहे. आपण मजा केली म्हणजे आपल्याला तो इव्हेंट आवडलाय.
बाकी कोण काय करतंय, त्यांना मिळतंय का नाही खायला, मिळणार, सगळ्यांना मिळणार. मिळणार. Correct सगळं सगळे करतात आपापली मजा, पण आपल्या दोघांचा दिवस आहे त्यामुळे मजा करायची बस. मैथिली हो, कारण मी थोडीशी जरा पर्टिक्युलर आहे. हां. काही काही म्हणजे माझे थॉट्स असतील तर मग मला तसं झालं तर जास्ती आवडतं. बट आय मस्ट से की मला जसं हवं तसंच एक्झॅक्टली पूर्ण लग्न पार पडलं. त्यामुळे हे ती आता म्हणते बरं basic का? नाही तेव्हा खरं आधी ह्याच्या आधी तर मी होते स्ट्रेस्ड होते लग्नाच्या आधी. बट लग्न झाल्यानंतर मी एकदम अजून रिलॅक्स्ड आहे आणि ह्याचं सगळ्यात जास्ती एफर्ट्स आहेत त्याच्यात, कारण मी कॅनडाला होते. सो इकडची सगळी मॅनेजमेंट, सगळ्यांची बोलणं, सगळ्या गोष्टींना कोऑर्डिनेट करणं वगैरे सगळं काही ह्यांनी केलंय. सो थँक्यू मैथिली. ह्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट आहे आमचं. तिने याआधी कौतुक केलंय का तुझं? करते ती, कामासाठी? पण मलाही करावं लागेल कसं आहे, कारण तिने खरंच म्हणजे मी सांगत नाही तिला, ती म्हणते की तू अप्रिशिएट करत नाही, पण खरंच मैथिली कॅनडाला असते. हो. सो मला असं असायचं की मला तिची गरज असायची दिवसभर, पण ती ना 24/7 अवेलेबल असते. ती झोपण्याचं जाऊ दे, ती 4 वाजता तिला कॉल कर, ती अवेलेबल, तू कधीही कॉल कर, पण दिवसभर तिचं काम असतं. म्हणजे ती खूप पेशंट. दिवसाला मला वाटतं डिसेंबर महिना त्यांचा म्हणजे चांदी असते. सो डिसेंबर महिन्यात ती खूप काम करते, वर्किंग आवर्स खूप असतात. पण तरीही दिवस पूर्ण काम करून मग त्यानंतर रात्री मी तिला त्रास द्यायचो, अगं हे नाही होते, ते नाही होते, ह्या माणसाशी बोललो पण तो करतच नाहीये, हे सगळं तिला सांगायचो, कपड्यांचं पण. त्यामुळे हां, ती असं, आणि फक्त लग्नासाठी नाही म्हणते मी, लग्नाच्या डिस्कशन सोडून पण इतर वेळेस सुद्धा तू कधीही तिला कॉल कर, म्हणजे मी कधीही कॉल केला तरी ती उचलते आणि ती तास बोलू शकते, तिला काही नाही, झोप बी जाऊ दे, मी करेन. कारण मला खूप असं छान वाटतं ना ह्याच्याशी बोलूनच मला आनंद मिळतो. सो त्यांनी कधीही कॉल केला तरी मला असं होत नाही अरे यार का फोन केला, आता मला झोप आली, मला सकाळी उठायचं, असं नाही कधी म्हणजे. आणि मग नंतर लगेच झोप पण लागते मला. सो बायको माझी गुणाची. खरंच आहे बा, पण मला असं, मी खूप लकी फील करतो. आणि लॉंग डिस्टन्स असणं हे खरं तर खूप अवघड आहे, पण हिच्यामुळे ते खूप इझी जातं मला. आम्हाला कधी असं फील, म्हणजे हिला येत असेल मे बी, पण मला नाही फील येत की मी कधी हिच्याशी बोलू शकतो, सगळं सांगू शकतो. म्हणजे इंडियात असल्यासारखंच आहे असं मला वाटतं, फक्त एक फिजिकली नाही आहे. पण तेच गोष्ट आहे, तीच गोष्ट आहे की मला लांब असल्यामुळे ना एक अजून जास्त एकमेकांबद्दलची ओढ ही जास्त वाटते. कारण जेव्हा ती भेटायला येते तेव्हा पहिल्यांदा भेटायला येते असंच फील येतो आम्हाला दोघांना. दरवेळेस एअरपोर्टला फर्स्ट टाइम असं एकदम मला तर लाजायलाच होतं याला बघून. ती मानच दाखवत नाही. म्हटलं दाखव ना चेहरा. किती वर्षाचं रिलेशनशिप आहे तुमचं? किती वर्ष झाली अफेअरला? 4 होतील आता. वाव, 4 वर्षाच्या रिलेशन नंतर तुम्ही लग्न केलं, तरी पण लाजतेस तू मैथिली? ओ गॉड. दरवेळेस एअरपोर्टला फर्स्ट टाइम याला बघताना मला असं होतं हे मी खूप दिवसातनं असं कोणाकडनं तरी ऐकते माहिती, खूप. बिकॉज 4 वर्ष म्हणजे कमालीचा कम्फर्ट झोन असतो. म्हणजे एक मैत्रीपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास असतो, तरी पण लाजणं म्हणजे वा. ती आहे कॅनडाची, पण तू बिलीव्ह नाही करणार, तिच्यामध्ये काहीही नाहीये. ती म्हणजे आता किती वर्ष झाले तू कॅनडामध्येस? 20 पेक्षा जास्ती झाली असतील. पण तुला एकूण तिच्या बोलण्यावरून पण अजिबात तुला असं वाटणार नाही, काहीच वाटणार नाही. पण ती इतकी, आपण जेवढे इंडियन नाही आहोत ना, ती त्याच्याहून कितीतरी पटीने जास्त इंडियन आहे माझ्यापेक्षा. ती गायत्री मंत्र किंवा हे काय हनुमान चालीसा, तिची प्लेलिस्ट उघड तू, तुला हेच सगळं दिसेल. वाव, किती मस्त. पण आता माझ्या मनातला प्रश्न विचारते, ते म्हणजे ऍक्टर आणि डॉक्टर हे कॉम्बिनेशन कसं जमून आलंय? कधी, कुठे, कशी भेट झाली? 20 वर्षापासून ही कॅनडात आहे, तो आत्ताच म्हणाला. 4 वर्ष रिलेशनची कुठे भेट झाली? काय घडलं होतं एक्झॅक्टली? डेस्टिनी. वाव, खरंच. म्हणजे एक कोविड नंतर आम्ही म्हणजे कोविडमध्ये ॲटलिस्ट 2-3 वर्ष आम्ही येऊ शकलो नव्हतं इथे. सो माझा भाऊ आधी आलेला, ह्याचं शूट चाललेलं डोंबिवलीला. अरे मी पहिल्यांदा, मी आयुष्यात पहिल्यांदा डोंबिवली व्हिजिट केलं होतं वेब सिरीजच्या शूटसाठी. सो तिथे वेब सिरीजचं शूट चालू झालं आणि हिचा भाऊ आधीच तिथे आला होता. कारण त्याच्या फ्रेंड्सचं ते प्रोडक्शन आणि हे असे त्याचे कॉमन फ्रेंड्स होते तिकडे. सो त्याच्याशी माझी भेट झाली होती. सो आम्ही मित्र झालो होतो. मग त्यानंतर एक नाईट शिफ्ट असायची आमच्या, कारण ते शूटिंग सगळं होतं ते नाईटवालं होतं सगळं. आणि मग ही लँड झाली अचानक, भयानक, काही म्हणजे माहितच माझ्या नाही. भावाला काहीतरी एक छोटंसं काहीतरी होतं त्या वेब सिरीजमध्ये, त्याला पोचायचं होतं वेळेत, म्हणून मग तो मला आणायला आलेला. आणि मग माझं फ्लाईट लेट झालेलं थोडंसं, तर मग तो मला घरी सोडून मग जाणार होता डोंबिवलीला. तू डोंबिवलीला राहतेस? तिचं होमटाऊन डोंबिवली. सो मग पण काय झालं, त्याला लेट झालं, कॉल्स येत होते तिकडनं की ये लवकर ये लवकर ये. मग मला तो घेऊनच तिकडे गेला सेटवर, आणि मग तिकडे मी आला फर्स्ट टाइम.
भेटले असंच म्हणजे रॅन्डम Out of nowhere, म्हणजे काहीच नाही. म्हणजे काही प्लॅन नाही काही नाही डायरेक्टली अशी फुल अवतार माझा एअरपोर्ट look. 25 तास ट्रॅव्हल करून आल्यावर जे माझं काही होतं विस्कटलेला एअरपोर्ट लोक टोटल आणि झोप नाही काही नाही रात्री किती 2 वाजता वगैरे काहीतरी 1-2 वाजता पोचलो आम्ही तिथे आणि मग डायरेक्टली तो असंच भेटवायला नेलं ना सगळ्यांना तर मग तेव्हा हा होता तिकडे तर मग जसं मी त्याला बघितलं त्यानंतर मला आठवतंय तो उभा राहिला मी आले तेव्हा आणि मग नंतर असं शेक हँड वगैरे केलं तो हँडशेक जो एक मॅजिकल हँडशेक होता ना त्याच्यातच असं एकदम फुल नाही बाबा ह्याच्याशी कनेक्शन आहे काहीतरी असं फील मला झालं आणि मग नंतर जेव्हा आम्ही बोलायला लागलो तेव्हा एक्झॅक्ट सेम फिलिंग त्याला पण होतं सो ते आम्ही एक मॅजिकल हँडशेक म्हणतो त्याला म्हणजे मला तर आवडणार म्हणजे ही आवडण्यासारखीच आहे. सो मला असं की हां ठीक आहे काय होणार नाही असं असा विचार नाही केला की काहीतरी होईल आवडली ओके पण काय असं लग्न हे गर्लफ्रेंड असं काही कारण कॅनडा इंडिया काहीच संबंध नाही म्हणजे ही आवडण्यासारखीच होती आहे पण तेव्हा माहीत नाही समाव पुढे काही काही पार्टीज झाल्या त्या व्हिजिटमध्ये त्या एकाच व्हिजिटमध्ये भरपूर वेळा मग तिथे डोंबिवलीमध्ये काही वेळा पार्टी झाल्या मुंबईमध्ये झाल्या पुण्यामध्ये झाल्या सो असं एक वेगळंच आणि कनेक्शन ह्यानी एक्स्ट्रा एफर्ट घेऊन मी पुण्याला असेल ह्याचं शूट वेगळीकडे होतं तो तिकडे आला ह्या वाईला शूट करत होतो मी. हां वाईहून पुण्याला एकदा मग पुण्याला होता मग पुण्याहून मुंबईला आला मी जस्ट जायच्या आधी वगैरे तर मग त्याचे एफर्ट्स जे होते ते असे अननोईंगली म्हणजे अशी त्याला 30 पण दिवस हे होते ही होत काय होतं. 25 दिवस होती म्हणलं आपल्याला आवडली आहे तुला पण लव्ह ॲट फर्स्ट साईड हो अगं म्हणजे अजूनही अशी दिसते मला ही छोटीशी अशी एक सेटर आली होती आणि असे ते नजरानजर झाली ना तिथेच झालं म्हणजे नंबर कधी एक्सचेंज केले तुम्ही ही मला Random. इन्स्टावर मेसेज हो मी याला इंस्टाग्रामवर मेसेज करत Immediately? होते नाही नंतर थोडंसं एखाद आठवड्यानी वगैरे असंच तर मग म्हटलं काहीतरी तर contact initiative करू ना. घेतलं हां, पाहिजे. ह्यानी काहीच कॉन्टॅक्ट केला नाही मी तरी बोलून बघते ॲटलिस्ट तर तुला पण लव्ह ॲट फर्स्ट साईड होतं हो तर मग मी तिकडे साईडला मला आठवतं अजून मी विंडोच्या इथे उभे होते तो बसलेला तिकडे मच्छर बेडवर. चावत होते. मी असे हो, मच्छर literally. विच्छर मारतोय आणि तिकडे. मग मी फक्त त्याच्याचकडे बघत बसलेले सगळे आसपास सगळे माझ्याशी बोलतात पण माझं लक्ष ह्याच्याचकडे उत्तर देताना पण जाणवू दिलं नाहीस तू कारण मी पण हिला शोधत होतो माझा एक शॉट झाला त्यानंतर मी शोधत होतो ही कुठे असं तसं कारण मी जाणार होते ना थोड्या वेळात परत लगेच सो म्हणजे काही ना काही कारणांनी आम्ही एकमेकांना असे जास्त कनेक्ट करण्यासाठी मे बी त्या पहिल्या भेटीतच आणि मग रँडमली आम्ही एका कुठल्या तरी पार्टीला जाणार होतो तर मग तेव्हा तिथे सगळे फ्रेंड्स माझे भाऊ वगैरे आम्ही सगळेजण होतो तर सगळ्यांच्या फोनचं नेटवर्क गेलेलं हां ते इंस्टाग्रामची स्टोरी अशी की मी याला मेसेज केले ह्याला कॉल पण केला इंस्टाग्रामवर त्यांनी काहीच रिप्लाय काय नाही मेसेज काहीच केलास नाही. तू जेवलास का नाही हाय असं मैथिली वगैरे असं तसं आपण भेटलेलो असं एक बेसिक काहीतरी एक कॉन्व्हर्सेशन स्टार्टर म्हणून बट त्यांनी काहीच नाही नाही तो अगं मला दिसलाच तो नाही मे बी हां, रिक्वेस्ट त्याच्यात मध्ये गेला केला तो. असेल हां. हां बट मला असं झालं यार ह्यानी काय काय असं हे केलं नाही मला म्हटलं बरं जाऊ देत काय मी बी असेल सेलिब्रिटी आहे ना असेल त्याचा नसेल रिप्लाय करायचा बट मग नंतर आम्ही चाललेलो कुठेतरी हा येणार होता सगळ्यांच्या फोनला नेटवर्क नाही फक्त माझ्या फोनला नेटवर्क होतं आणि आम्हाला ह्याला कॉन्टॅक्ट करायचं होतं की आम्ही दुसरीकडे जाणार आहे सो त्याच्यातून मला मग माझ्या फोनवरून कॉल केला तेव्हा आम्हाला एकमेकांचा नंबर मिळाला अच्छा आणि ते सुद्धा असंच एकदम फुल प्लॅन्ड वाटलं की कोणाच्याच फोनला नेटवर्क नाही फक्त माझ्याच फोनला नेटवर्क आहे सो असे छोट्या छोट्या साईन्स मिळत गेल्या ना त्याच्यानंतर आम्ही मग ते झोपलोच असं- नाही त्या रात्री हो, literally. आम्ही नुसते फिरत होतो पुण्यामध्ये होतो आम्ही नुसते रात्रभर फिरलो मग त्यानंतर मुंबईमध्ये त्याच वेळी पण आम्ही इथे मरीन्सला बसलो त्यानंतर मग हिला डोंबिवलीला सोडलं पहाटे 7 वाजता नाश्ता केला असं एक ड्रीमी सिद्धार्थ पण तू खूप लकी आहेस असं म्हणेन युजली मुली इतका इनिशिएटिव्ह कधी घेत नाहीत स्वतःहून मेसेज करायचं ते पण एका भेटीनंतर है ना हो खरंच आणि आहेच असाच आहे ना. नाही जो मी खूप हिने- लकी आहे आणि खरंच हिच्यासारखी मुलगी मला भेटली मी खूप लकी आहे माझ्यापेक्षा आणि मला ना कधी नाही करता येत असं की माझे फिलिंग्स मला आवडली होती पण मला सांगता येत नव्हतं की मला तू आवडली आहेस मला असं वाटतं नाही कशाला उगाच ते काय तिला वाटेल आणि काय असं तर वेगळंच काहीतरी सो हिनी इनिशिएट नसतं केलं तर नसतं झालं काहीच आमच्या भावाला कधी कळलं पण भावाला कधी सांगितलंस तू मैथिली की तुमच्या सेटवर मुलगा मला आवडलाय बरं माझा मित्र करतो म्हणजे माझा मित्र झाला होता तर मी त्याला कसं सांगू तुझी बहीणच आवडली मी काय सांगू आता याला हा पण थोडं एखाद वर्षानंतर मग सांगितलं त्याला आम्ही साधारण त्याला तसा डाऊट आलाच होता त्याला की हा कारण तेव्हा मी गेले त्यानंतर आम्ही डायरेक्टली भेटलो हे मी गेले परत मे मध्ये कॅनडाला आणि मग मी नंतर परत आले जॅनमध्ये
सो पूर्ण तो आमचा जो वेळ आहे तो फक्त फोन, बाकी काही भेटणं नाही, काही नाही. आणि त्यातच मला असं वाटलं की ओव्हरऑल आम्हाला एकमेकांना टाईम, फोनवरून टाईम दिला वगैरे सगळं, त्याच्यात अजून जास्ती ओळखायला मिळालं एकमेकांना. असं म्हणजे गुड मॉर्निंग, मग हिची गुड मॉर्निंग असायची, माझी गुड नाईट असे सगळे. हा ऍक्च्युली वेळ ब्रेकफास्ट, मी डिनर, मध्ये असं मग काय सगळं खातोय विचित्र. त्याचे फोटोज, आणि मग कधी कुठे हा शूटला बसलाय, मग मी क्लिनिकमध्ये, आम्ही एकमेकांना फोटो शेअर करायचो. खूपच लवी डवी का At आयुष्यात, least, असं मला वाटलं नव्हतं म्हणजे मी एवढा रोमॅन्टिक आणि असं होईल काही आयुष्य. कोणी प्रपोज केलं पण कोणाला, का ऑल म्युच्युअल, काय होतं? असं खरं तर प्रेम झालंच होतं. सो प्रपोज करण्याची हा, तशी म्हणजे एक कोणीतरी पहिले बोलावं लागतं ना, की बाबा मला तू आवडतोस किंवा मला काहीतरी फिलिंग्स आहेत, तर ते कोण होतं? आय थिंक दोघंही. असं नाही ना, मला नाही वाटत असं काही हे केलंच नाही असं. म्हणजे आम्ही जेव्हा बोलायला लागलो ना, तेव्हा लग्न करायचंय, गर्लफ्रेंड नकोय, बॉयफ्रेंड नकोय, लग्नच करायचंय आपल्याला, हेच फिक्स्ड होतं की त्याच्या मागे पुढे काही नाही. डेटिंग फेज वगैरे असं काही नाही, डेटिंग करू, लेट्स सी. लेट्स सी वाला फेजच नव्हता आमचा, कधीच नव्हता. ऍक्च्युली लॉंग डिस्टन्समध्ये अनेकदा चाचपडल्या जातात प्रत्येक गोष्टी, कारण व्यक्ती इथे नाहीच आहे आणि आपल्याला एक इमोशनल डिपेंडन्सी असते, किती नाही म्हटलं तरी, राईट? लेट्स सी या झोनमध्ये तुम्ही गेलाच नाही, डायरेक्टली लग्न. वाव, कधीच नाही गेलो, म्हणजे असं फक्त वाटलं नाही की कधी पुढे करू काय हे होईल. डिसाइडेड नव्हतं, बट करायचंय हे 100%. म्हणजे लग्नच करायचं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कधीच नाही होता मी. म्हणजे मी तिला तेच म्हणतो की तू गर्लफ्रेंड कधीच नव्हती, बायकोच होतीस, आणि तेच फिलिंग सेम तिला पण आहे. मग लॉंग डिस्टन्स, पुढे काय होईल नाही माहित नाही, पण आपल्याला लग्न करायचंय, पुढे बघू काय करायचंय. म्हणजे आम्हाला अजूनही माहित नाही, विचारशील तर आम्ही पुढे काय करणार आहोत, इंडिया, कॅनडा, कसं होणार आहे. पण करू आपण मॅनेज. ओके. एकत्र आता तू राहायचंय ना. कॅनडाला जाणार परत? चालली आहे ग. आता 16th चालले मी परत चाललीस कॅनडाला? ओ, म्हणजे हे परत एकदा लॉंग डिस्टन्स असेल. आणि ना खूप डिफिकल्ट असतं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप सांभाळणं, बिकॉज आहे ना, मी अगेन मगाशी ज्या इमोशनल डिपेंडन्सीचा उल्लेख केला, आपण आत्ता इतक्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये, किंवा ना सगळीच लोक खरी नसतात आपल्या आजूबाजूला, तेव्हा आपल्याला आपले इमोशन्स शेअर करायला कोणीतरी आपला व्यक्ती लागतो. इकडेच परीक्षा असते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपची. 4 वर्ष म्हणजे लग्नाच्या आधीचा वेळ मी विचारते, 4 वर्ष हे कसं सांभाळलं? एक माणूस असा कोणतरी असतो ज्याला 100% टाकावेच लागतात कधी कधी, जेव्हा आपला समोरचा व्यक्ती डल होतो तेव्हा, राईट? ती 4 वर्ष कशी होती तुमच्यासाठी? तसं ना, ॲक्च्युली आम्ही दोघंही एकमेकांसाठी 24 hours अवेलेबल होतो. सो मी त्याला कधी काही कॉल केला किंवा काहीतरी, म्हणजे आम्ही प्रॉपरली ते असं हे व्हायचं, कॉर्डिनेशन इतकं परफेक्ट होतं ना, की असं कोणाला एकमेकांसाठी थांबावंच लागलं नाही कधी. की आता मला जसं असं वाटलं की नाही यार, आज मला थोडंसं त्याला उठवू का नको, तेवढ्यात त्याचा कॉल यायचा की मी उठलोय आज, असंच, बरं ठीक आहे, मी आता परत झोपेन थोड्या वेळात वगैरे. असं जे काही होतं ते असं जवळ असल्याचंच फिलिंग होतं, इवन दो ते फोनवरून होतं तरीही ते असं कधी लॉंग डिस्टन्स असं फील नाही झालं. आणि आता ही येते म्हणजे इनिशियली 1-2 वर्ष मी तशी मे बी 6 monthsनी वगैरे आले, बट लास्ट 2 years तर मी ट्राय करते, ॲटलिस्ट 3-4 टाइम्स तरी आली आहे ना मी ॲटलिस्ट. सो असं वाटत नाही म्हणजे की सतत भेटणं होत असतं. पण ते मधले 3 months पण खूप जास्ती हे होऊन जातात, कठीण वाटतं. म्हणजे असं जर आपण खूप त्याचा अगदीच सगळ्या बाजूने विचार करायला गेलो तर कठीण वाटतं की पुढे काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण मग असं वाटतं की आत्ता बघूया ना, आपण आत्ता छान वाटतंय ना, बघूया पुढे काहीतरी होईल. आत्ता जसं आपण एकमेकांना भेटलो न कळत, तसंच काही ना काही मार्ग दिसेल आपल्याला. आणि तुमचं डेस्टिनीवर खूप बिलीव्ह आहे ना, त्यानंतर त्यानंतर पण आत्ता म्हणजे रिलेशनशिप तुमची सुरू झाल्यानंतर ऑफिशियली 4 वर्षांनंतर तुम्ही लग्न करायचा निर्णय घेतला. म्हणजे डिसेंबरमध्ये तू रिव्हील केलं होतंस की यू आर डेटिंग समवन, आणि त्यानंतर आत्ता तुम्ही लग्न केलं, राईट? एवढे वर्ष, 4 वर्षाचा पिरियड का घेतला, का थांबला होतात? एकमेकांना समजून घेण्यासाठी, हे रिलेशन ग्रो होण्यासाठी, का करेक्ट एजसाठी? काय होतं नक्की? मे बी मी पण म्हणत होतो की मला आत्ता नाही करायचं लग्न, आपण थांबूया. लग्न असं ना, मला खूप प्रेशर यायचं लग्न म्हणल्यावर. मी तसा मोठा आहे पण तरी असं वाटतं यार, लग्न करते म्हणजे ती फिलिंगच नव्हती की मी लग्न करू शकतो. त्या एवढा मोठा झालो आहे, ती तेवढी जबाबदारी घेण्याची मे बी माझ्याकडे वाटत नव्हतं, स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता. सो हां, माझ्यामुळे मे बी मी थोडंसं, हिला तर करायचं होतं लवकरात लवकर, हिचं म्हणणं होतं लग्न करूया म्हणलं, प्रपोज कर मला. हो, मी खूप पाठी वाढलेले, मला प्रपोज कर, लग्नासाठी प्रपोज मग नंतर लग्न करू शकतो ना, एकदा प्रपोज तर कर मला. हां, एकदा तू म्हणजे कर काही मला पण तू प्रपोज. बेसिक, मला नुसतं असं ऑफिशियली विचार तेवढंच.
बट त्यांनी जे काही सरप्राईज प्रपोजल होतं अमेझिंग. म्हणजे मला असं वाटलं मी लिटरली ड्रीमलँडमध्ये असंच फील झालेलं मला. ते कुठे कधी कसं केलं होतंस रे? म्हणजे ते खूप फार छान सरप्राईज होतं. म्हणजे ते फोटो पण फारच सुंदर होते. सिद्धार्थ, कसं काय डोकं चाललं एवढं? काय होतं एवढी क्रिएटिव्हिटी? म्हणजे तसं तुला माहिती मला तू करणारच होतास ना? पण तिला माहित त्याला नव्हतं ना. प्रपोज करायचं होतं आधी. ओके. हा सो ते पण खूपच म्हणजे असं बिलीव्ह But नाही ते होणार, खूप तसं- काहीतरी कोइन्सिडन्सच होतात काहीतरी. म्हणजे आम्ही मी प्लॅन केला होता पूर्ण. आम्हाला गोवा दोघांना प्रचंड आवडतं. सो आम्ही काही नाही तर गोवा चला. गोवा. हा. सो गोवाला करायचं ठरलं सगळं. आणि माझे डान्सर, त्यामुळे मला असं खूप काहीतरी असं फिल्मी करूया तिला असं सगळं, की माझा खूप प्लॅन होता की मरीन ड्राईव्हला करूया किंवा अजून खूप डोक्यात काय काय चाललं होतं. पण फायनली मग गोवा डेस्टिनेशन ठरलं. माझे मित्र, कॉलेजचे मैत्रिणी या सगळ्यांच्या मदतीने मग एक असा पूर्ण ऑनलाईन आम्ही डान्स करून सगळं, त्यांनी पण खूप मेहनतीने सगळं केलं. आणि मग फायनली तिला असं गपचूपपणे त्या लोकेशनला नेलं तिकडे. हो, मला सांगितलेलं की यॉट वर जायचंय आपल्याला, म्हणून प्रॉपर रेडी होऊन ये आणि वगैरे. आम्ही दोघंच रेडी का? ते कोणी आणि आधी जायच्या आधी सगळं फुल कोऑर्डिनेशन. तुम्ही हा कलर घालायचा आहे, आम्ही हे घालणार आहे, सगळ्या कपल्सनी असं प्रॉपर हे करून गंडवलेलं. तिकडे त्या दिवशी सगळे black कारमध्ये बाकीचे. बसल्यावर सगळे ब्लॅक. म्हणलं हे काय? अगं आणि प्रॅक्टिस करायची होती. आम्ही समोरासमोर एकमेकांबरोबर प्रॅक्टिसच केली नव्हती डान्सची. आणि तो असा आम्ही 7 मिनिटाचा काहीतरी परफॉर्मन्स होता तो हिच्यासाठी. तर मग आम्ही समोरासमोर प्रॅक्टिस केली नव्हती. सो ही काय मला सोडेच ना गं. त्या दिवशी करायचंय म्हणलं, एकदा तरी प्रॅक्टिस मला करायची, काय करू, कसं भेटू यांना, ही मला सोडेच ना. मी म्हणलं अगं जाऊ दे ना, त्याला बरं वाटत नाही वगैरे असं काय काय कारणं शोधून मग 5-10 मिनिटं काहीतरी प्रॅक्टिसला गेलो, परत आलो वरती. ही खूप चिडचिड, कुठे गेला होतास, तिला बरं त्याची बायको आहे ना, तू कशाला हे करतोयस वगैरे वगैरे. पण हा फायनली तसं नाहीये ना, अचानक याला काय झालं? आणि अगं संध्याकाळी प्रपोज करणार होतो. ते कुठेतरी मला वाटतं पणजीच्या साईडला होतं. आणि पाऊस, मला असं झालं पाऊस पडणार आहे. म्हणलं यार सगळं फ्लॉप, कारण ते आउटडोअर होतं सगळं. म्हणलं पाऊस पडला तर झालं सगळं कल्याण होणार. मग तिथून मग आम्ही पोहोचलो कसे पाऊस नाही पडला. आणि पोचल्यानंतर मी म्हणलं मला तिथे उतरायचं होतं आणि मला कपडे चेंज करायचे होते आतमध्ये जाऊन. ते सगळं बो आणि काय तो काय Tuxedo. कसिनो म्हणणार टक्सिडो वगैरे घालायचा होता. मग ते हॉटेल दिसलं तिकडे आणि मी म्हणलं मी उतरतो, मला जरा वॉशरूमला जायचं आहे. आणि मग ते तिला यॉटला वगैरे घेऊन जाणार असं काहीतरी ठरलं. सो मी उतरलो, मग पटकन टक्सिडो चेंज केला. मग ती यॉट तयार होती असं तिला सांगितलं की अजून ती नाही आली आहे, सो तो आपण इथे तोपर्यंत बसूया, थांबूया रेस्टॉरंटमध्ये जाऊ आपण असं. मग आली आणि मग सरप्राईज. कशी होती मोमेंट मैथिली? मला तर असं अनबिलिव्हेबल. मी तिथे एंटर होतीये, अचानकपणे माझ्या हातातून कोणतरी पर्स घेत आहे, समोरून असे कॅमेरामॅन येत आहेत. म्हणलं चाललंय काय नक्की, मला काहीच समजत नव्हतं. आणि मग खाली गेल्यावर तिकडे मागे असं हे होतं एक हार्ट सारखं, आणि त्याच्यात विल यू मॅरी मी असं साईडनी असं लिहिलेलं सगळं होतं. सो वाचून मी म्हटलं माझं तर फुल हार्टबीट. मला खरं सांगायचं तर मला ते मोमेंट एवढं मी त्याच्यात इन्व्हॉल्ड होते ना, की मी असं मनात रिक्रिएट करायचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा मला ते एक्झॅक्ट माझे फिलिंग्स आठवतच नाही आहेत ॲब्सोल्युटली. आणि मी टोटली त्याच्यात अशी फ्लो होऊन गेलेले त्या मोमेंटमध्ये. आणि अजूनही मला ते असं, आणि मग तो आला तिकडनं, मला असं झालेलं कधी याला बघतीये. आणि तो इतका वेळ लावत होता यायला. आणि मग नंतर तो आला आणि मी त्याच्या इथे जातीये, मागे मागे याला डान्स करायचा होता. अगं तिथे कॅमेरा सेटअप लावलाय. ही मी म्हणलं थांब, तिथे उभी राहा म्हणलं, तुला सरप्राईज आहे जरा. असं मला झालं की मला पुढे काय करायचं काहीच आयडिया नाही ना. मला असं झालं, मी ऑलरेडी एवढी ओव्हरवेल्म्ड होते की मला असं झालं यार मला जाऊन त्याला बस हक करायचंय फक्त, असं फिलिंग होतं. आणि मागे मागे. मैथिली, सिद्धार्थला तू बरीच वर्ष ओळखतेस. तुला तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पण कधी असं वाटलं होतं की इतकं ड्रीमी प्रपोजल तुला भेटेल याच्याकडनं? कारण आपण माणसाला इतकं ओळखत असतो की ही व्यक्ती कुठपर्यंत काय करू शकते माहिती असतं. म्हणजे मला असं वाटलं होतं की हा काहीतरी हटके करेल फॉर शुअर. बट म्हणजे एवढं ग्रँड असं मला, म्हणजे मला खूपच इच्छा होती की असं काहीतरी व्हावं. असं मी त्याला बोलून नव्हतं दाखवलं की मला हे असं हवंय तसं हवंय. बट त्यांनी, कारण हिला काही एकच होतं की तू प्रपोज कर. म्हणलं यार कसं करायचं यार, मला हे नाही जमत असलं काही करायला. मग फॅमिलीने पण खूप मला या सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट केला की बघ असं काहीतरी कर, तसं काहीतरी कर. मित्रांनी खूप आयडियाज दिल्या. मग फायनली केलं. सगळ्यांच्या सेटवर पण मी डोकं खायचो, अरे काय करू सांगा ना मला. फायनली असं झालं. बरं हे माझं होतं प्रपोजल. हिचं प्रपोजल मी पण केलंय. अजून आम्ही रिव्हील नाही केलंय. रिव्हील नाही केलं आणि कमाल होतं हिचं प्रपोजल.
काय केलंस मैथिली? माझ्या प्रपोजल एक सरक्याचं मला कमाल होतं का? नाही 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 अगं नाही कमाल होतं पण थोडस जरा पण ठीक आहे चालेल. त्याने गोड मानून घेतलं हो, असेल, है ना? अगं. हां. नाही पोपट झाला माझा थोडासा जरा झाला थोडासा, पण मला तू but, प्रपोज करणारच हे माहित हा, नव्हतं right. की लग्नासाठी आपण तू प्रपोज करतेस हे माहित नव्हतं मला वाटतं तू भेटणार आहेस. बरोबर. हां. सो मी कॅनडाला होते तेव्हाच सगळं प्लॅनिंग केलं मी जे आहे ते सगळं. ह्याला मी लँड होणार होते म्हणजे ह्याला भेटणार 2 होते दिवसानंतर 12 maybe. तारखेला वगैरे असं होतं. हे मागच्या वर्षी जॅनमध्ये. मी मग ह्याच्यासाठी एक प्लॅन करून ठेवलेला. ह्याला माझ्या कझिनच्या घरी पाठवलेलं. तिथे त्याला एक ट्रेजर हंट प्लॅन केली होती मी. तर त्याला फर्स्ट क्लू मिळणार तिथे आणि मग तो क्लू सॉल्व्ह करून तो नेक्स्ट लोकेशनला जाणार. तिथे प्रत्येक ठिकाणी त्याला एक कोणीतरी काहीतरी गिफ्ट आणि एक क्लू असं. मग ते करत करत तो फायनली एक लोकेशन आम्ही ह्याला होतो अंधेरीला ओपा. तिकडे सगळं फुल सेटअप करून ठेवलेला. तर त्या फर्स्ट ह्याच्यात असं लिहिलेलं होतं की तू हा गेम उद्या संपणार आहे कारण मी उद्या भेटणार आहे तुला. सो आज तू माझ्या फॅमिलीबरोबर सगळं ते कम्प्लीट कर आणि मग रात्री तुला उद्याचा क्लू मिळेल आणि तो फायनल क्लू असेल जो तू म्हणजे मला भेटशील तेव्हा ते हे होईल संपेल. अशा टाईपचं काहीतरी होतं. सो ते सगळं करून तो तिथे पोचला. तिथे पोचायच्या आत ह्याच्या काही फ्रेंड्सना मी इन्व्हॉल्व केलेलं. टोटली किती ऑलमोस्ट 20 लोक या फुल प्लॅनमध्ये इन्व्हॉल्ड होती. सगळे एकदम परफेक्टली शांत होते. त्याच्यातली एकच ह्याची जी एक फ्रेंड होती दिव्या पोटात तिने चुकून बोलली पण तिने ह्याला फोन तिला मी मेसेज करते तू येणार आहेस का नाही हे नाही ते नाही पण तिने काही रिप्लाय केला नाही मला. मी म्हटलं मलाच कॉल कर तरी मला कॉल नाही केला तिने डायरेक्ट ह्याला कॉल केला. काय झालं मला एकतर शेवटपर्यंत माहित नव्हतं बरं का. मी सगळं ट्रेजर हंट करतोय पूर्ण. मग आता लास्ट स्टेज ग म्हणजे मी त्या रेस्टॉरंटला पोहोचणार ते प्रपोजल वाल्या व्हेन्यूला तो पोहोचणारच पोहोचणार होतो 15 मिनिटं आधी. तिथे मला दिव्याचा कॉल आला. म्हणजे तिने असं नाही सांगितलं मला. ती म्हणाली की अरे काय कुठे चाललास. म्हणलं अगं मैत्रिणीने काहीतरी सरप्राईज दिलाय. म्हणलं बघ ना काय मला कळतच नाहीये. हो वा भेटली का ती तुला? मग ती बघ ती तुला भेटेल म्हणलं. मग मला तिथे क्लिक झालं. म्हणलं असं होऊ शकतं म्हणलं. खरं कदाचित ती आली असेल कारण ती मला फोनवर असं ब्लँकेट घेऊन बोलत होती का कॉलवर घरी असं दाखवायला एअरपोर्टवर. खोटी आयटिनरी वगैरे मॉडिफाय करून सगळी फुल पाठवलेली सो म्हणलं ती मी येणार आहे असं. हा सो मला वाटलं की नाहीच म्हणजे ती कॅनडामध्ये मला माहिती होतं. म्हणतं तेव्हा मला क्लिक झालं ओ शिट असं खरंच असू शकतं का. आणि ह्यानी अजून स्वतःचं डोकं मी लावून मला कॉल उगाचच केला डोकं लावलं ग. मी लगेच तिचा इंडियन नंबर फिरवला. आणि जो लागला हा. आई ग आणि तो बिझी लागला कारण दिव्यानी मला फोन करून झालं हो, मी माती खाल्ली मी माती खाल्ली. ती पॅनिक झाली बोलला मी माती खाल्ली मग काय करायचं ते मग काही नाही. बट मला त्याला कळलं. प्रपोज करणारे माहित नव्हतं. आणि मग तो तिकडे आला वरती आणि मग वर आल्यावर असं फुल म्हणजे फुल खूप भारी डेकोरेटेड होतं बलून्स आणि तिथे जो स्क्रीन होता त्याच्यावर आमचे फोटोज रोल होत होते. करू आणि आम्ही post तिकडे- लवकरच. आणि मग तिथे विल यू मॅरी मी वालं मोठं हे होतं. आणि मग आधी माझे सगळे जे कझिन्स आणि फ्रेंड्स होत्या त्या उभ्या होत्या. मग सॉन्ग स्टार्ट झाल्या ते साईड लावून मी रिव्हील पण तेव्हा मला माहिती होतं म्हणजे मी वरती आलो आणि आमच्यामध्ये म्हणजे जेव्हा पण मला ही भेटते तिथून आल्यानंतर मला हिला वडापाव द्यायचा असतो. इथे ती वडापावसाठी येते असं मला कधी कधी वाटतं. सो आल्या आल्या पहिले वडापाव मग मला कळलं होतं की आहे. आणि मला असं आल्यावर वडापावच नाही आणला मी हिच्यासाठी. आता मला माहिती आहे भेटणार आहे वडापाव कुठे. म्हणलं वडापाव कुठे मला माहिती आहे मैथिली आली आहे. मग झालं मग ते प्रपोज वगैरे आणि खूप भारी झालं. पण ते खूप मजा आली. आणि तिने रिंग वगैरे मला काहीच माहित नव्हतं ती रिंग बसवून वगैरे मला रिंग घालणार आहे. सो हे काहीच माहित नव्हतं. दिव्यासाठी स्लो क्लॅप करावं वाटतात मला आज या इंटरव्ह्यू आणि ही चिडली होती का दिव्या बिचारी दिव्या आली आणि ही मॅडम फुल चिडलेली होती. म्हणजे हो मी किती एवढं 20 जणांना प्रॉपरली सगळं प्लॅन करून फुल ट्रेजर हे करून खरंच जाऊ दे काही नाही. काय नाही ऍटलीस्ट हा. ते ओव्हरऑल म्हणजे त्याला छान फक्त झालं. कळलं की मी आली आहे. बाकी काही प्लॅन त्याला कळला प्रपोजल वाला मला माहित नव्हतं. सो तो प्रपोजल वाला तरी सरप्राईज म्हणजे मी वेडा झालो आणि ती बसली वगैरे रिंग घेऊन मी म्हणलं शॉक. मी शॉक आधी थोडं डान्सनी त्याला हे केलं. पण खूप भारी गोष्ट आहे ही. तुम्ही दोघांनी पण एकमेकांना प्रपोज केलं की एक युजली असं असतं की मुलगा प्रपोज करतो किंवा मुलगी प्रपोज करते संपला विषय. दोघं फार रेअरली इतकं चांगलं प्लॅनिंग आणि नव्हतं मला हिच्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं. कारण ती असं जरा कॅनडा हे ते सगळं करत कधी होणार असं झालं मला. पण ते एकदम शॉकिंग होतं माझ्यासाठी. खूप सरप्राइझिंग होतं. हे रिलेशनशिपमध्ये असताना हे सगळं छान लवली डवली असतं जे प्रपोजल पर्यंत येतं. पण लग्न करण्याचा डिसिजन हा बिलकुल सोपा नसतो. अख्खं आयुष्य आपलं एकत्र घालवायचं असतं राईट.
तुम्ही त्या पॉईंट जसं सिद्धार्थ मगाशी म्हणाला की ही गर्लफ्रेंड कधी नव्हती, सुरुवातीपासून ही बायकोच होती. बिकॉज आपण ना त्या पर्स्पेक्टिव्हने आपल्या पार्टनरकडे बघत असतो. आता लग्न करूया फुल अँड फायनल, हा थॉट कधी आला? आणि घरच्यांना तुम्ही लगेचच सांगितलं होतं सुरुवातीला, का ते लग्नाच्या डिसिजन पर्यंत येईपर्यंत सांगितलं? व्हॉट एक्झॅक्टली? 1 वर्षात मला वर्षभरात एकमेकांच्या घरी सांगितलेलं? 23 मध्ये मला वाटतं मी सांगितलं होतं, 23 मध्ये सांगितलं. कारण ते शोधत होते का माझ्यासाठी. मुलगी शोधत म्हणलं नका शोधू, थांबा, सांगणार आहे मी तुम्हाला. आहे आणि साधी सुधी नाहीये. म्हणजे ते मला कॅनडाची डॉक्टर आहे direct. हो, म्हणजे कारण ते मला जे ऑप्शन देत होते, थांबा ना, नका देऊ मला. मग सांगितलं फायनली 23 मध्ये. आणि ती भेटली पण तेव्हाच, ती भेटायला पण आली सगळ्यांना. आणि मग मी पण भेटलो तिचे. आणि तिचे वडील गीत रामायण करतात इथे डोंबिवलीमध्ये, त्यांचा प्रत्येक वर्षी कार्यक्रम असतो. ते किती 27 इयर्स झाली आता. सो मी 23 ला त्यांना, मी पण त्या कार्यक्रमाला भेटलो आणि त्यांच्याशी झालं. म्हणजे फॅमिली, भावाला तर तसं कळलंच होतं. सो येस. आणि तू पण तेव्हाच तू पण तेव्हाच सांगितलं हो म्हणाले घरचे? क्विक का त्यांनी वेळ घेतला? नाही हो, लगेच हो. असं बघायचा कार्यक्रम वगैरे झाला तुमचा का? नाही, काहीच नाही झाला. आमचे घरातले एकमेकांना आय थिंक मागच्या वर्षी भेटले फर्स्ट टाइम. ते कारण आम्ही खूपच कमी दिवस येतो ना इथे, त्यामुळे त्या कमी दिवसात पुण्यापर्यंत ट्रॅव्हल हे ते सगळं व्हिडिओ कॉलवर झालेलं बोलणं. बट पर्सनली लास्ट इयरच भेट झाली ह्यांची. पण म्हणजे हिचे जे कोणी भाऊ बहिणी, ते त्यांना मी खूप दिवस वर्ष ओळखतोय. आणि तेवढीच मी माझ्या फॅमिलीसारखंच वाटतं. हिला पण माझ्या इथे पण माझे कझिन्स जे आहेत ते, आणि हिचे कझिन्स पण, सो तिथले तिचे मित्र. कारण मी तिथे वेब सिरीज करत असताना सगळे हिचेच होते, कॉमन फ्रेंड्स, तिची फॅमिली, हेच लोक होते. त्यामुळे ते जस्ट लाईक अ फॅमिली तेव्हापासूनच. या रिलेशनमध्ये आता तर लग्न झालंय, आर्ग्युमेंटचे टॉपिक कोणते असतात? कोणत्या मुद्द्यावरनं जास्त आर्ग्युमेंट इतक्या वर्षात झाल्या आहेत आणि त्या आत्ताही होत आहेत? कारण ते बदललं जातच नाहीये. खायचं काय? खायचं काय? हो, व्हेरी बेसिक. खरंच. अगं पण नाही, अगं याच्यावरूनच होतात भांडणं, रोज भांडणं होतात. मला चूज हिला भूक लागते, एकतर सतत भूक लागते, मला चूज करता येत नाही. काहीच चूज नाही करत. मी म्हणलं मग काय खायचं? एक तर मी व्हेजिटेरियन नाही खात, फार व्हेज नाही खात. मी नॉनव्हेज खातो, ही नॉनव्हेज नाही खात. तू व्हेजिटेरियन? हो, ती अजिबात नाही खात काहीच. हो. मग माझं होतं यार, मी तुला नॉनव्हेज ऑप्शन्स खूप देऊ शकतो, मी तुला व्हेज कसं सांगू? म्हणजे काय खातो व्हेज आपण बाहेर जाऊन यार? पनीर नाही, ते पण नाही खात मॅडम. नाही म्हणजे असं खूप नाही मला. व्हीगन वगैरे नाही, एवढं नाहीये. एग्स खाते. आणि पण मग खाणं काय असं ती कन्फ्युज असते. की मग आता समज आपण कुठेतरी, तिला आवडतं वडापाव, इथे आल्यानंतर ती वडापाव, मिसळ, पाणीपुरी, पावभाजी, ऑल जंक आणि रोड साईड तेवढं. आणि तिकडे तिथे फुल डाएट, क्लीन डाएट. आणि मी पण इथे, ती येण्याच्या आधी म्हणजे आम्ही वेगळे दिसत असतो, मग ती जाते जेव्हा इथून 1 महिन्यानंतर आम्ही वेगळे झालेलो असतो. असे चेहरा वगैरे असा सगळा वेगळा झालेला असतो. पण खायचं काय हा खूप मेजर इश्यू आहे आमच्या दोघांमध्ये. कुठे जायचं, किंवा आता कुठे जाऊया ठाण्यात, मग हे नाही आवडत, बरं ठीक आहे ते नाही आवडत, ह्याच्यावर मग भांडण होतं. आणि मला असं आहे ना की कुठेतरी खाऊया यार, मला भूक लागली, काय नकोय हे माहितीये, काय हवंय हे नाही माहिती. आणि मी अपोजिट आहे. मला असं होतं की मला खायला द्या, काही द्या, चालेल मला, पण आता मला भूक लागली, मला आता खायला द्या, मी नाही थांबत कोणासाठी. आणि हिचं असं की सगळ्यांनी बसायचं, मग सगळे येणार, मग सगळ्यांनी आवडतं असं सगळ्यांनी. आता घरात पण आम्ही पण घरी रात्रीचं जेवण आम्ही सगळे एकत्र करतो कॅनडाला, की म्हणजे कोणाला किती उशीर होत असेल, मला काही काही 10-11 वाजतात घरी यायला, तरी पण सगळे आई बाबा सगळे थांबतात जेवायला. त्यामुळे ती सवय आहे मला लहानपणापासून. इथे पण आजी आजोबा होते त्यांच्याबरोबर, म्हणून मग मला आवडतं आता असं एकत्र. आणि आमच्या घरी ऑपोजिट आहे सगळं, कधी खा, आपल्याला तुला भूक लागली खा, तुझं खा. या दोघांनी संगीत मध्ये रुखी सुखी रोटीवर डान्स का केला असेल याचं उत्तर मला आज मिळालं. सिद्धार्थ, तुझ्या मनातल्या त्या आतल्या भावना बाहेर आल्यात नाचताना, है ना, की रुखी सुखी रोटी खा, काहीतरी दे मला, त्याच्यावर भांडू नकोस, खाऊया आपण काहीतरी. म्हणून हे गाणं तू सिलेक्ट केलं होतंस, कळलं? तुलाच ते कळलंय, पण वेगळेच थॉट्स होते. कळलं का आता? हे त्याचं मागचं कारण होतं करायचं. वा, किती मस्त. पण हा इतका उत्तम डान्सर आहे, मैथिली पण उत्तम डान्सर आहे. हो, म्हणजे ह्याच्या आधी नव्हती, पण मी आता या संगीत नंतर सगळेच म्हणजे म्हणतात की यार बरोबर आहे, तुम्ही मॅच आहात एकमेकांना. कारण तिने इतके मस्त मस्त परफॉर्मन्सेस, तिच्या आईबरोबर पण तिने एक डान्स केला, तिच्या फॅमिलीसाठी केला, माझ्यासाठी केला. आणि मला एक तो डान्स हवा होता तिच्याकडनं, कुठला ते मला सरप्राईज होतं, 7 समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई,
सो तिने कमाल नाचली ते आहे ती. त्याचं म्हणजे असं जरा मला असं होतं की नाही मी ते गाणं नाही घेणार आहे वगैरे अशा टाईपचं हे केलं होतं मी. पण मग माझा परफॉर्मन्स सोलो परफॉर्मन्स तो मी पॉज केला आणि मग त्यानंतर नेक्स्ट परफॉर्मन्स अनाऊन्स केला आणि मग ते माझं सात समंदरवालं गाणं होतं. पण मला त्याची रिॲक्शन बघायची होती कारण त्याला ते खूपच हवं होतं मी त्या सॉन्गवर आणि ते असं जरा सॉन्गचे वर्डिंग्स पण असतात ना की ते मॅच होतात. हा आमच्या रिलेशनला खूप हॅपनिंग डॉक्टर आहे ही. खूप है ना? खूप वा वा इंटरेस्टिंग डॉक्टर आहे जी मस्त डान्सही करते, सगळं करते. जी Modeling वडापाव पण करते. मिसळपाव खाते, जी मॉडेलिंग सुद्धा करते. मॉडेलिंग करिअर आता थांबलंय का सुरू नाही, आहे? चालू आहे. चालू आहे साइड बाय साइड. म्हणजे जेवढं वेळ मिळतो तेवढं तिथे करत असते. आणि ना आता इतक्या वर्षात तुम्हाला ना एकमेकांच्या चांगल्या वाईट या सगळ्या सवयी माहिती झाल्या असतील. मला सांगा आत्ता गिवन अ चान्स जर तुम्हाला एकमेकांची एक एक सवय बदलायची जर तुम्हाला चान्स मिळाला तर तुम्हाला जेन्युअनली कोणती सवय बदलायला आवडेल आपल्या पार्टनरबद्दल? तू त्याच्याबद्दलची सांग, सिद्धार्थ तू मैथिलीबद्दल. भांडणं लावणार आहेस म्हणजे तू आज तर. मी बोलले मागाशी गेटच्या बाहेर आम्ही नाही बाबा जबाबदार. आई गं. ऐका मैथिली नीट ऐक. नाही ती एवढ्या सांगणार वेळेत आहे, खूप तू सांग मग मी सांगणार आहे. सांग तू पटकन. नाही तो मिसअंडरस्टँड करतो माझ्या बोलण्याला. हे एक आहे म्हणजे मी मे बी मला सांगता येत नसेल माहित नाही बट पण ही ऍक्च्युली समस्त पुरुष समाजाचीच ती अच्छा म्हणजे तुमची टीम झाली आता. नाही नाही ते ऍक्च्युली समस्त मुलांचाच हा प्रॉब्लेम असतो की ते मिसअंडरस्टँड करतात. हा त्यामुळे त्याचं मला ह्याच्यात खूप hate येणार आहे मला माहिती आहे पण बोलतो तो खूप लवकर कन्क्लुजनला पोचतो. सो ती एक सवय की नाही बाबा समजून घ्या आधी मी काय सांगते आणि मग तू तुझे थॉट्स प्रोसेस करून मग मला सांग. बस बाकी मला नाही असं काही त्याचं बदलायचं. वा चला सिद्धार्थ वही पेन देऊ का? अरे माइंड रीड करते का? झाले मला एवढ्या वर्षात. मी चूज करतो कुठलं. नाही मला असं वाटतं की पटपट निर्णय नाही घेत. खूप त्यामध्ये ती खूप स्लो आहे की थोडंसं हां करू ना माझं असं पटापट आपण बोलूया याच्यावर पटपट ते सॉर्ट आऊट करूया ते. पण नाही मग ते हळूहळू ते पुढे पुढे मग 20 दिवस झाले तरी त्याच्यावरच त्याच टॉपिकवर अडकून आहे. सो मला ते वाटतं की ते जरा असं क्विक झालं पाहिजे म्हणजे ते पटकन झालं की सगळं छान होऊन जातं. ओके आता चांगला प्रश्न विचारते तर मला सांगा सगळ्यात आवडता गुण कुठला आहे तुमच्या पार्टनरच्या स्वभावातला? आवडती सवय किंवा गुण तो कोणता आहे? तो नेहमी माझ्याबद्दल विचार करत असतो कुठल्याही गोष्टीत असो. म्हणजे बॅक ऑफ द माइंड आता त्याला काही खायचं पण असेल आम्हाला काही कुठल्याही गोष्टीत XYZ एनिथिंग की म्हणजे तो फक्त स्वतःबद्दल नाही विचार करणार. नेहमी मला कन्सिडर करून किंवा मला इन्व्हॉल्व करून म्हणजे मी आहे त्याचाच पार्ट आहे असं समजून तो नेहमीच प्रत्येक डिसिजन घेतो. सो ते बेस्ट आहे त्याचं. सिद्धार्थ हिचा एक स्वभाव जो मेन आहे की आम्ही एकत्र आहोत. तिचं म्हणणे काहीही होऊ देत जग इथलं तिथे होऊ देत पण आपण नाही सोडायचं एकमेकांना. हा नाही ओके प्रॉब्लेम आहे ठीक आहे करू काहीतरी होईल पण सोडायचं नाही आहे आयुष्य. हे जन्म नाही किती 7 जन्म नाही सोडायचं हे तिचं आहे आणि त्या क्वालिटीमुळे आम्ही लॉंग डिस्टन्स मॅनेज करू शकतो हिच्या ह्या क्वालिटीमुळे. खूप मस्त. आणि ना म्हणजे ती इमोशनल डिपेंडन्सी ना कोणालाच चुकली नाही राईट. तुमच्या दोघांबद्दल जर मी विचारलं की कोणाचे इमोशन्स जास्त बाहेर येतात आणि कोणाला खूप जास्त समजावं लागतं तर ते कोण आहे मैथिली? खूप इमोशनल आहे. आणि हु इज गुड ॲट लिस्निंग? ओके मी तसा लिस्निंग Listening प्रॅक्टिकल म्हणजे आहे. मी प्रॅक्टिकल खूप म्हणजे तो इमोशनल आहे. समजवतो खूपच छान खूप सुंदर की ज्याच्याने मला असं अजून जास्ती अटॅच होऊन जाते मी त्याला. म्हणजे त्यावेळेस तिला नाही वाटत पण मे बी नाही बट म्हणजे जसं समजवतोस त्याच्यात समजल्यावर जे फिलिंग्स येतात की त्याच्याने अजून जास्ती कनेक्टेड फील होतं. ओके सिद्धार्थ तू चांगला लिस्नर आहेस? आहे तसं मी ऐकून घेतो सगळं. म्हणजे मला आवडतं प्रत्येकाबद्दल ऐकणं. मला पण बोलू द्या पण माझं म्हणणं आहे काही काही लोक असतात ना की फक्त बोलतात बोलू देत नाहीत समोरच्याला. कॉन्व्हर्सेशन आवडतं मला छान. पण तुम्ही हे डेज सेलिब्रेट केलेत का व्हॅलेंटाईन्स वीकचे एवढ्या वर्ष? यावर्षी प्लॅन होता बघ याआधी आहे नाही म्हणजे. केले? सुरू झालाय व्हॅलेंटाईन्स म्हणजे वीक. आता इथून झालं की आता चालू आज आहे. तुम्ही वडापाव डे सेलिब्रेट करा काहीतरी वेगळं. हो, वडापाव हो आम्हाला खायला नाही मिळाला यावेळेस तिचा आवडीचा वडापाव. आमच्या पर्टिक्युलर जागा ठरलेल्या असतात सो तिथेच खायचा. तुम्ही दोघंही फूडी आहात? मी नाही आहे ही आहे. ही इथे आल्यावर होते नाही तर तिथे तिचं ते तिकडे ठरलेलं full proper असतं एक ओट्स
डाएट आणि माझं पण इथे फॉलो ठरलेलं करते मी असतं. तेच. स्क्रीनवर दिसायचं म्हटल्यावर ते सगळं करावंच लागतं. लग्नामध्ये ना भन्नाट किस्से घडत असतात ते ना तेव्हा जेन्युअनली आपल्याला खूप सिरियस वाटतात किंवा त्याच्यामुळे चिडचिड होते, पण नंतर आपण जेव्हा ते आठवतो ना ते आपल्याला कमालीचं हसायला येतं. तुम्ही तर इतकी धमाल केली आहे, हळद, संगीत, लग्न, सगळं खूप मजा केली आहे. मला सांगा एक अविस्मरणीय किस्सा लग्नातला जो तुम्ही आयुष्यात म्हणजे तुमच्या डोक्यातनच जाणार नाही, जेव्हा जेव्हा लग्न हा शब्द तुमच्या समोर येईल, तो कोणता सांगाल? खूप आहेत ग, म्हणजे आम्ही आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी घडतातच आहेत. लग्नानंतर पण आमच्या आयुष्यात म्हणले एक रात्र झोपू द्या मला नीट, प्लीज. मला नकोय प्रॉब्लेम्स आता, प्लीज झोपू द्या मला. अगं लग्न झालं त्याच्यानंतर काहीतरी घडतंय तिथे, काहीतरी एक थोडंसं हे नाही आहे, मजेशीर नाही आहे, पण काहीतरी घडतंय सतत की की कोणाला तरी बरं नाही वाटत आहे. मग तिथे आमची पूर्ण रात्र गेली लग्नानंतर, म्हणजे एन्जॉय करतोय सगळं, मजा केल्यानंतर हे घडतं पहाटे. सो तो दिवस गेला. मग पुढच्या दिवशी काय तर आमची पूजा वगैरे होती. सो तिथे जेवणच नाही आलं. हिचे घरातले आलेत आणि जेवणच नाहीये. तो म्हणाला मी कुठेतरी वेगळीकडेच पोचलोय, मला आता 2 तास लागणार. सो हे झालं दुसऱ्या दिवशी. मग तिसऱ्या दिवशी तर भन्नाट जेजुरीला गेलो. तिथे आमचा ड्रायव्हर निघाला चोर. तर त्याने हिची त्यांनी मला एंगेजमेंट रिंग ढापली. केले. होय. तर हे संपतच नाहीये. म्हणलं काय बास. काही ना काहीतरी चालूच आहे. सो त्यानंतर जरा शांत झालंय. त्या तिसऱ्या दिवसानंतर काही झालेलं नाहीये. म्हणलं सगळे विघ्न आता संपलेले असावेत कदाचित. असं आहे. सुरू आहे आमचं रोलर कोस्टर. आणि मला जेन्युअनली हा प्रश्न मी सगळ्यांना विचारते. मला तो जो लग्नाचा दिवस असतो ना, जेव्हा आपला पार्टनर आपल्यासाठी तयार होऊन येतो, ऑल टुगेदर ही खूप स्पेशल फिलिंग आहे. आणि ना मे बी ती शब्दात नाही सांगतायत की मला त्या वेळेला काय वाटत होतं किंवा सिद्धार्थ तुला काय वाटत असेल त्यावेळेला, राईट? जेव्हा हिला पाहिलं आणि तू त्याला पाहिलंस, काय फिलिंग होतं तेव्हा तिथे त्या अटायरमध्ये पाहिलं आणि आता फायनली आपलं लग्न होतंय, तर ती मुवमेंट कशी होती लग्नाची? असं खूप अवघड एक्सप्लेन करणं, बट ते असं माहीत नाही, असं एकदम पॉझिटिव्हिटी फील झाली त्याला बघून की आणि आता तो फायनली तो मोमेंट आला आहे. त्याचं रिअलायझेशन मला तेव्हा झालं जेव्हा मी त्याला विधीच्या वेळेला त्याला सकाळी बघितलं तेव्हा. आणि संध्याकाळी तर ते वरमालाच्या वेळेला तर एकदमच वेगळंच फिलिंग होतं. बट तेव्हा कसं होतं वरमालाच्या वेळेला की ऑलरेडी लग्न झालं आहे हे एक फिलिंग होतं सकाळचं. बट मी सगळ्यात जास्ती ज्या मोमेंटसाठी वेट करत होते ते म्हणजे मंगळसूत्र. ते म्हणजे असं माझ्यासाठी आयुष्यातला बेस्ट मोमेंट होता, ज्याची मी इतकी वाट बघितली आहे की जेव्हा तो ॲक्च्युली मंगळसूत्र घालत होता तेव्हा मला असं पूर्णच मी हे झालेले की म्हणजे मला रडू हसू काय करू, मिक्स्ड इमोशन्स फुल. सो त्याला बघून तर एकदमच टोटल पॉझिटिव्हिटी की म्हणजे बाकी सगळं विसरून गेले मी. काय चाललंय आसपास, कोण आहे कोण नाही आहे, वेळेत होतंय नाही होते, काय होणार पुढे, सगळे ज्या काही थॉट्स होते मनात ते सगळे गायब. फक्त तोच असा तेवढाच दिसत. सिद्धार्थ, मग स्क्रीनवर इतक्या वेळा लग्न केलेलं असतं आपण. खरंय. पण तेच खऱ्या आयुष्यात कसं होणार आहे. तर विधीच्या वेळेस खरंच मला पण वाटलं जेव्हा ते ट्रेडिशनल, मला वरमालाच्या वेळेस समहाव मी अपेक्षा करत होतो की मला काहीतरी वाटेल वेगळं, पण त्या इतकं सगळ्या त्या केऑटिक होतं ना सगळं की ते घोडाच नाही मग हेच नाही मग असे सगळ्या गोष्टी खूप डोक्यात चालू होत्या. सो तिथे मला नाही झालं. पण त्याच्या आधी विधीला मी जेव्हा सिंदूर लावत होतो ना तेव्हा मला एक वेगळंच म्हणजे मी आलो होतो रडायला, पण मी कंट्रोल केलं, म्हणलं नाही. पण तेव्हा खूपच एक वेगळी फिलिंग होती. आणि जेव्हा हिला प्रपोज करणार होतो ना त्या दिवशी म्हणजे मला असं मी डान्स करू शकत नाही कदाचित, असं मला पहिल्यांदा झालं. म्हणलं मी कुठेही स्टेजवर गेलो की मी करायचं आहे, आपल्याला वास फाडायचा आहे. पण त्या दिवशी ती आली आणि मला असं की यार नाही होणार माझ्याकडनं कदाचित डान्स, असं मला कधीच फील नाही झालं आजपर्यंत. ते होतं तर. ओके, सो एक छोटासा गेम खेळूया या नोटवर आपण, ज्याचं नाव आहे ही और शी. ती गोष्ट तुमच्या दोघांपैकी कोण करतं ते मला सांगायचं आहे. तुमच्या दोघांमध्ये वेळेचं पक्क कोण आहे? सिद्धार्थ, तू नाही आहेस वेळेची पक्की. शाय कोण आहे? शाय माहिती मी. बडबड कोण आहे? डिपेंड्स. दोघंही नाही आहोत कदाचित, म्हणजे नाही तर असं दोघंही depends. आहोत. हां, दोघंही आहोत. ओके. किंवा दोघेही नाही आहोत. इंट्रोवर्ट कोण आहे आणि एक्स्ट्रोवर्ट कोण आहे? मी इंट्रोवर्ट आहे. थोडासा introvert. सिद्धार्थ, तू इंट्रोवर्ट आहे? ओ, आणि वाटत तू नाही पण. नाही. हा, हां. पण ही आहे एक्स्ट्रोवर्ट. मला असं वाटतं ही मिक्स लवकर होते लोकांबरोबर, मी नाही होत, फार ओके. वेळ लागतो. तयार व्हायला वेळ कोणाला लागतो? राग पटकन कोणाला येतो? दोघांनाही. दोघांना येतो. कसं होणार गाईज?
राग आल्यावर सॉरी कोण बोलतं पहिले? मी ही म्हणते. पण ठीक आहे, म्हणजे हिचा थोडा कमी राग आहे वाटतं. फूडी आणि मूडी कोण आहे? मी त्याचं उत्तर मिळालंच मला मगाशी. ओके. बाहेरचं जास्त कोण खातं? दोघेही नाही ऍक्च्युली. इथे आल्यानंतर खूप खातो, भेटतो तेव्हा खूप खातो, नाहीतर अजिबात खात नाही. ओके. शोना बाबू करायची जबाबदारी कोणावर आहे तुमच्या दोघांपैकी? जबाबदारी म्हणजे कोणाला जास्त कोणाला शोना बाबू बोलावं लागतं? ही बोलते तुला? म्हणजे मी दोघंही बोलतो, म्हणजे आता इव्हेंच्युअली मी पण बोलायला लागलो. बेबी 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 हनी करावं लागतं मित्रांनो सगळं. कोण जास्त रुसतं? रुसू रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू. कोण जास्त मनवतं? मी मी पण म्हणतो, चल चल मी काय हा म्हणतो, मी पण म्हणतो तुला रुसलेली असतेस तेव्हा. बट जास्ती एफर्ट्स मला घ्यायला लागतात. इरिटेट कोण होतं पटकन? रोमॅन्टिक कोण आहे जास्त? मी. खूप. बेस्ट डेट प्लॅनर कोण आहे? हा हे मुद्दा म्हणजे माझ्यावर टाकून तू आता करणार नाहीस. नाही, कारण मी तसं मला कसं डिसाईड नाही करता येत ना, म्हणून तूच करतोस सगळे बेस्ट गिफ्ट आजपर्यंत कोणी कोणाला दिलंय? बेस्ट गिफ्ट या हे कमालीचं गिफ्ट दिलंय ते कोण आहे गिफ्टिंग मध्ये बेस्ट? ही मला सतत काही ना काही म्हणजे मला कळतं आधीच पण कसं किंवा ती देणार असते आणि मी त्याच्या आधीच घेतलेलं असतं ते. इतकं कोइन्सिडेंटली मी नेहमी मी काहीतरी माती खातो. हो 4 वेळा अशी गोष्ट घडली आहे की मी काहीतरी मनात डिसाईड केलं की याला आता हे द्यायचंय, आणि म्हणून मी थोडंसं लेटच डिसाईड करते की चल की हा एक घेतोय का? आठवडाभर आधी वगैरे. आणि मग 4 वेळा लिटरली अशी गोष्ट घडली की मी ती ऑलमोस्ट ऑर्डर प्लेस करणार आणि मग तो मला सांगतो की हे बघ मी हे घेतलं. अरे यार, 2दा तर मला ऑर्डर कॅन्सल करायला लागली कारण त्यांनी ऑलरेडी ती गोष्ट घेतली. सो अजिबात पण मला गिफ्टिंग म्हणजे काय करायचं आहे म्हणून तर व्हॅलेंटाईन्स डे हे सगळे दिवस जरा नको वाटतात की काय आता प्रेशर येतं का की आता काय काय द्यावं, करायचं? काय वेगळं करायचं. म्हणजे करायचं खूप असतं आपल्याला पण कळत नाही काय करावं. कमाल. पण मला खूप मस्त वाटलं तुमच्या दोघांची गप्पा मारून. मला सांगा, आज या व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं आय नो की तुम्ही इतक्या वर्षात एकमेकांना अनेक प्रॉमिसेस केले असतील, पण जर मी आज तुम्हाला म्हणाले की आता लग्न झालंय ऑब्व्हियसली आणि एक वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आता दोघांवर सुद्धा, या मुमेंटला एकमेकांना आज काहीतरी प्रॉमिस करा, तर तुम्ही काय प्रॉमिस कराल? राजश्री मराठी स्पेशल. जसं तो आधी म्हटला तेच प्रॉमिस मी कंटिन्यू करेन की कुठलाही अडचण असो, कुठलाही स्ट्रगल असो, कुठलंही काही असो, आयुष्यातलं कुठलंही सिनॅरिओ असो, त्याच्यात आपण दोघांनी एकत्र राहायचं आणि जर का प्रॉब्लेम असेल एकत्र सॉल्व्ह करायचा, कुठली चांगली गोष्ट असेल एकत्र एन्जॉय करायचं. सो बी इट हॅपीनेस ऑर सॅडनेस, कुठल्याही ह्याच्यात मी तुझ्याबरोबर आयुष्यभर आहे. मी 7 जन्म आहे. वाव. सिद्धार्थ, काय तुला आता बोलणार? 7 जन्माचं बुकिंग करून टाकलंय. तुला आता सुटका नाही. नकोच आहे मला सुटका. मी काय प्रॉमिस करायचं तुला ना? हो. काय कुठे कुठे चुकतो मी, काय काय ठिकाणी कधी कधी होतं. म्हणजे मी उगाचच खूप बर्डन घेतो गोष्टींचं आणि मग ते थोडंसं निघतं माझं. सो मी ट्राय करेन की मी खूप जास्त म्हणजे तुला त्रास होईल असं. आणि आमची खूप रुसूबाई आहे, काही एक तू असंच फक्त आवाज, आणि मला सवय का आपला आवाज थोडासा जरी आला मला खूप लगेच ही रडायला अशी म्हणजे लिटरली असं म्हणजे एक असं सेकंड पाणी नाही इकडे लागत. भरून ठेवलंय अशा आणि टाईपचं. त्यात मी बोललो की तिला जास्त वाटलं. व्हॉइस मॉड्युलेशन समजून तू इग्नोर कर आता. नाही, मी तिला म्हणलं का असं खूप नॉर्मल आहे पण मी नाही, मी तेच ट्राय करेन की तुला नाही रडवणार, की म्हणजे तुझं तेवढं पण येत असेल तर मी तेही त्याला आधीच थोडंसं आतमध्ये घालेन. सो येस. ओके, असं आहे. तर अॅनिव्हर्सरी असेल ना तुमची आता 1 इयर अॅनिव्हर्सरी, तेव्हा ही क्लिप मी पाठवेन तुमच्या किती दोघांना. काय काय झालेलं आहे. अॅनलाइज करा तुम्ही वर्षभराचं सगळं. आम्ही रिशूट कट्टा चिट्टा आणि सांगा आता जरा वेगळं प्रॉमिस करायला येतो गाईज. पण थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप मस्त वाटलं मला तुमच्या दोघांना भेटून. खूप पॉझिटिव्ह आणि रिफ्रेशिंग फिलिंग होतं. ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या संसारासाठी तुम्हाला आणि मजा करा. हॅपी व्हॅलेंटाईन. थँक्यू. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू एव्हरीवन. थँक्यू.